पैशाशिवाय ना इज्जत मिळते ना प्रेम, आणि हे खूप उशिरा कळतं. जर एखाद्याच्या विचाराने आपल्याला त्रास होत असेल तर तो विचार मनातून काढून टाका, तरच आपलं मन शांत होतं. आयुष्यात पसंत केलेल्या व्यक्ती सुंदर असणे गरजेचे नाही, पण ती व्यक्ती आपलं आयुष्य किती सुंदर बनवते हे गरजेचे आहे. मनातील भावना या वाऱ्याप्रमाणे असतात. मोकळी भेटली तर दूरपर्यंत जातात आणि एकट्या आल्या तर भोवऱ्याप्रमाणे मनात हेलावून टाकतात. खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा, वेळ देणारा आणि वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा भेटायला. आयुष्यात प्रत्येक क्षणी तू स्वतःपेक्षा जास्त मला जपतोस. खूप नशीब लागतं समजून घेणारा, काळजी करणारा, जीव लावणारा, वेड्यासारखं प्रेम करणारा नवरा मिळायला नशीब असावं लागतं. झेलून मी घाव सगळे वेदनेला हरविले, अश्रूंना समजाविले माझे मला मी हसविले. जवळ आहे तर व्यक्तीला जपा. एकदा वेळ निघून गेली की सर्वांना वाटते जपले असते तर दुरावले नसते. बोलणं बंद केल्यावर कोणाला विसरता येत नाही. प्रेम करणाऱ्या, हृदय असणाऱ्याला, जिवलग व्यक्तीला आपण जगापासून लपवू शकतो, पण मनात येणाऱ्या आठवणीतून नाही. कुणाची कितीही तुम्ही हाताने ओढून घेऊन द्या, नशिबातलं असेल तर आपोआप तुमच्याकडे परत येईल, आणि नशिबात नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते गेल्याशिवाय राहणार नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ती आयत्या पिठावर रेघा मारण्यात नाही. प्रत्येकाचं मन सांभाळता सांभाळता स्वतःची कधी वाट लागते कळत पण नाही. जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा समजतं आपण सर्वांसाठी होतो, पण आपल्यासाठी कोणच नाही. आधी तुम्हाला गमावण्याची मनात खूप भीती होती, पण आता नाही, कारण मी कितीही प्रेम केलं तरी तुला त्याची किंमत नाही कळणार. तू फक्त तुझ्या गोष्टींना महत्त्वाच्या आहेत. तुझ्या गोष्टींसमोर माझी फिलिंग्स शून्य आहेत हे आज समजले. ही आलेली वाईट वेळ मला आयुष्यात लक्षात राहील. तू केलेला माझा अपमान आयुष्यभर लक्षात राहील. ह्या दिवसात आलेल्या अनुभव आयुष्यभर लक्षात राहतील. गरज असताना आपल्या माणसांनी दाखवलेला परकेपणा आयुष्यभर लक्षात राहील. ज्या व्यक्तींवर प्रेम केलं वाईट प्रसंगी त्या व्यक्तीनं टाळलेलं आयुष्यभर लक्षात राहील. श्री स्वामी समर्थ म्हणतात, घरातल्या बाईला स्वतःचं मोल कळलं तर घरातल्या इतरांना तिचं मोल कळते. तुम्ही बायका कळालं तर घरातल्या इतरांनी तिचं मोल कळेल. तुम्ही बायका घरातल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या सांभाळता, पण स्वतःला मात्र सांभाळत नाही. स्वतःची विचारपूस करत नाही. अरे आम्ही ज्या क्षणी दोघांना बनवले त्या क्षणी दोघांनाही समान ठेवले. दोघांची एकमेकांना पूरक बनवले. तर कोणी तुलना करू नये म्हणून. तुमच्या या सहनशीलतेमुळे पुरुषांनी तुमचा समानतेचा कधी पूरक समानता नाही
असेही नाही, पण ही वेळ जाईल. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबा. इंस्टावर फेसबुकवर फॉलो करा. आपले मित्रमैत्रिणी ग्रुपवर नातेवाईकांत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हे सगळं फ्री आहे. धन्यवाद. राधे राधे. जय श्रीकृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव.